नमस्कार मित्रांनो, इयत्ता 4थी सेतू अभ्यास विषय गणित सेमी इंग्रजी दिवस 13वा आणि याच्या आजच्या भागामध्ये आपण 14वा सुद्धा भाग जो आहे तो एकत्रितच बघणार आहोत, कारण दोघांचाही घटक आहे तो म्हणजे मल्टिप्लिकेशन बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. व्हर्टिकल म्हणजे उभ्या मांडणीने, अरेंजमेंट म्हणजे मांडणी, उभ्या मांडणीने मल्टिप्लिकेशन कशी करायची. मागच्या भागामध्ये आपण लॅटिस मेथडचा सराव केला होता. आज आपण व्हर्टिकल अरेंजमेंटने मल्टिप्लिकेशन कशी करायची ते इथे बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा आपल्याला एक एक्झाम्पल इथे सोडवून दाखवलेलं पाहायला मिळतं. बघा आपण डायरेक्टली एक्झाम्पलच सॉल्व्ह करूया सर्व. तर बघा इथे आहे 24 मल्टिप्लाइड बाय 2. 24 मल्टिप्लाइड बाय 2. नेहमी लक्षात घ्या की व्हर्टिकली अरेंजमेंट करत असताना आपण जसे ॲडिशन सबट्रॅक्शन लिहितो तशाच पद्धतीने आपण युनिट टेन्स अशा पद्धतीने लिहून फक्त ॲडिशनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचं साइन इथे घालायचं असतं. बाकी जशी ॲडिशनला सबट्रॅक्शनला मांडणी करतो तशीच इथे मांडणी करायची असते. 24 मल्टिप्लाइड बाय 2. आता 2 ने पहिल्यांदा 4 ला मल्टिप्लाय करूया. 2 4 जार टेबल्स, 2 4 जार 8, 2 2 जार 4. बघा 2 4 जार 8, 2 2 जार 4. आन्सर आलेला आहे 48. आपण अजून एक दोन उदाहरणं बघूया म्हणजे तुमच्या इथे लक्षात येईल. ओके, या ठिकाणी बघा 11 मल्टिप्लाइड बाय 8. इथे हे एक्झाम्पल इथे करूया आपण. ओके, 11 मल्टिप्लाइड बाय 8. 8 ने सुरुवातीला 1 ला मल्टिप्लाय करूया. 8 1 जार 8 आणि ह्या 8 ने पुन्हा ह्या 1 ला मल्टिप्लाय करूया. 8 1 जार 8, 88 इथे आन्सर आलेलं पाहायला मिळतं. हेच नेक्स्ट बघूया 21 मल्टिप्लाइड बाय 2. 2 ने पहिल्यांदा 1 ला मल्टिप्लाय करूया. युनिट प्लेस कडूनच सुरुवात करायची हे लक्षात घ्या. 2 1 जार 2 आणि 2 ने राहिलेला नंबर 2 आहे, सो 2 2 जार 4. आन्सर आलेला आहे 42. तसंच इथं बघा 1 ने मल्टिप्लाय करूया. 1च्या मल्टिप्लिकेशनचा नियम बघितलेला आहे आपण प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन मध्ये. 1 ने कोणालाही मल्टिप्लाय करा किंवा कोणीही 1 ला मल्टिप्लाय करा, 1च आन्सर येतं, हो ना? नाही, आन्सर तो नंबर येतो हे लक्षात घ्या. इथं 45 मल्टिप्लाइड बाय 1. 1 ने 5 ला मल्टिप्लाय केलं. 1 5 जार 5 हे नेहमी लक्षात घ्या. जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर मात्र 0च आन्सर येतं. सो 1 5 जार 5, 1 4 जार 4, 45. नेक्स्ट 35 मल्टिप्लाइड बाय 4. चला 35 मल्टिप्लाइड बाय 4. 4 ने 5 ला मल्टिप्लाय करूया. 4 5 जार 20 अँड 4 3 जार 12. करेक्ट आहे का? रॉंग आहे, कारण इथं आपण 2 डिजिट नंबर लिहिलेला आहे लक्षात घ्या, बरोबर. तर इथं सुद्धा आपल्याला कॅरी करावा लागतो, हातचा घ्यावा लागतो. बिकॉज 4 5 जार 20. 20 मध्ये काय आहेत बघा, 2 टेन्स अँड 0 युनिट आहेत. त्यामुळं याच्यातला जो युनिट प्लेसमधला जो 0 आहे तो इथं लिहायचा असतो आणि हा जो 2 टेन्स आहे तो आपल्याला टेन्सच्या घरात इथं लिहायचा असतो, जसं आपण ॲडिशनमध्ये केलं तशाच प्रकारे. आता इथे बघा 4 3 जार 12 टेन्स आलेला आहे. 4 3 जार 12, 12 आणि आधीची 2 आहेत, 12 प्लस 2, 12 अँड 2 14. सो इथं येणार आहेत 14, 148 का आन्सर आलेला आहे. लक्षात आलं ना तुमच्या? बघा इथे याला कॅरी घेणं असं म्हणतात. कॅरी इथे आपल्याला हे करावं लागतं. आपण अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. बघा इथे सुद्धा एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते इथे बघूया. 34 मल्टिप्लाइड बाय 3. चला पुन्हा एकदा बघा 34 मल्टिप्लाइड बाय 3. 3 ने 4 ला मल्टिप्लाय करूया. 3 4 जार 12 येतं, पण 12 मधलं 2 टेन्स फक्त इथं ठेवायचं. 1 टेन जो आहे तो आपल्याला इकडे कॅरी करावा लागतो टेन्सच्या घरामध्ये. आता 3 3 जार 9, 9 प्लस 1 10, 102. लक्षात आलं? अशा प्रकारे आपण एक्झाम्पल्स करायचे आहेत. नेक्स्ट जाऊया आपल्याला. ओके, इथं सुद्धा अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, ते सुद्धा इथं आपण समजावून घेऊया. इथे दाखवलेलं आहे बघा 5 7 जार 35 होतं. सो 35 मधला 5 इथे लिहिला आणि 3 इथे घेतला कॅरी. 5 3 जार 15, 15 प्लस 3 18. लक्षात आलं? अशा पद्धतीने आपल्याला ही मल्टिप्लिकेशन करायची असते. आता ही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेली आहेत, ही आपण एक्झाम्पल्स इथे सोडवूया आणि त्याची उत्तरं काय येतात ते इथे बघूया. बघा 58 मल्टिप्लाइड बाय 3. 3 ने मल्टिप्लाय करूया 8 ला. 3 8 जार 24. 24 मधला 4 इथं ठेवायचा. आता माइंडमध्ये ठेवायला लक्षात घ्या, 24 लिहायची गरज नाही प्रत्येक वेळी, आपण आता माइंडमध्ये ठेवून केलं पाहिजे. 24 मध्ये 4 टेन्स आलं आणि 4 युनिट आलं आणि 2 टेन्स आलं. ते 2 टेन्स इथे घ्यायचं. बघा 24ची मी फोड अशी केली. 3 5 जार 15, 15 प्लस 2, 15 प्लस 2, 2 फिंगर्स काढले. 15 नंतर 16 17. सो 174. नेक्स्ट 67 मल्टिप्लाइड बाय 2. 2 7 जार 14. 14 मधलं 4 इकडे घेतलं, 1 इकडे घेतलं, बरोबर, कॅरी घेतला. 2 6 जार 12, 12 प्लस 1 13. करेक्ट. नेक्स्ट 29 मल्टिप्लाइड बाय 4. 4 9 जार 36. 36 मधला 6 इकडे घेतला आणि 3 इथे घेतलं, बरोबर ना? काही गडबडीमध्ये आपण काय करतो, 3 इकडे घेतो आणि 6 इथे घेतो, त्यामुळे आपलं चुकू शकते, लक्षात घ्या. त्यामुळे प्रॉपरली व्यवस्थित तुम्ही तो नंबर घेतला पाहिजे. 9 4 जार 36, 6 इकडे घेतला, 3 इकडे घेतला कॅरी. 4 2 जार 8, 8 and 3 11.
करेक्ट. नेक्स्ट 37 मल्टिप्लाइड बाय 3. सो 3 7 जार 21, 21 मध्ये 1 इकडे आलं 10 युनिट, 2 10 आलं, 3 3 जार 9, 9 and 2 11. अशा पद्धतीने ही इथे आपण सुधारणे सोडवलेली आहेत. ती उदाहरणे तुमच्या नक्कीच लक्षात आलेली असेल. तर अशा पद्धतीची जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही घ्या आणि तुम्ही सराव करायचा आहे. आता पुढच्या भागाकडे जाऊया. पुढच्या भागामध्ये आपल्याला म्हणजे जो 14th डे आहे ज्याच्यामध्ये सुद्धा व्हर्टिकल अरेंजमेंटनेच मल्टिप्लिकेशन कशी करायची ते इथे बघणार आहोत आपण. पण थोडंसं इथे मोठी मोठी एक्झाम्पल्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मगाशी 2 डिजिट बाय 1 डिजिट बघितलं, आता 2 डिजिट बाय 2 डिजिट बघणार आहोत. तर इथे सुद्धा एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करून दिलेलं आहे बघा. मगासारखं ते इथं आपण अभ्यासायचं आहे, ते इथे सोडवलेलंच आहे. आता हे एक्झाम्पल आहे ते इथे आपण सोडवून बघूया. 24 मल्टिप्लाइड बाय 8. आता इथे वर्ड प्रॉब्लेम सुद्धा आहेत, त्याचा इथे अभ्यास करूया आपण. मधु कलेक्टेड पोस्टल स्टॅम्प्स अँड पोस्टेड ऑन 24 पेजेस ऑफ नोटबुक. मधुने पोस्टल स्टॅम्प कलेक्ट केले आणि 24 पेजेसवर ते पोस्ट केले, चिकटवले, पेस्ट केली सॉरी. ही पेस्टेड 8 स्टॅम्प्स ऑन ईच पेज. देन हाऊ मेनी पोस्टल स्टॅम्प्स ही पेस्टेड. बघा तर त्यानं काय केलेले आहेत, मधुने 24 पेजेसवर पोस्टल स्टॅम्प्स आहेत ते पेस्ट केलेले आहेत, चिकटवलेले आहेत आणि एका पेजवर 8 स्टॅम्प्स आहेत. ऑन 1 पेज 8 स्टॅम्प, एकावर 8 आलेले आहेत. तर हाऊ मेनी स्टॅम्प्स आर देअर ऑन 24 पेजेस. तर 24 पेजेसवर किती आहेत. सो दॅट्स वाय मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचे आहे बघा. 24 मल्टिप्लाइड बाय 8. 8 4 जार 32, 32 मधून 2 इकडे घेतलं, 3 टेन्स मध्ये आलं. 8 2 जार 16, 16 प्लस 3 19 आलं. आता 19 साठी इथं 100चा कॉलम दिलेला आहे. सो 109 अशा पद्धतीने लिहायचं आहे. 19 192. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया या ठिकाणी आपण. एव्हरी डे, दररोज, करीम सॉल्व 28 एक्झाम्पल्स. हाऊ मेनी एक्झाम्पल्स डिड ही सॉल्व इन 3 वीक्स. इन 3 वीक्स. बघा एव्हरी डे करीम सॉल्व 28 एक्झाम्पल्स. दररोज त्याने 28 एक्झाम्पल सॉल्व केलेली आहेत. हाऊ मेनी एक्झाम्पल्स डिड ही सॉल्व इन 3 वीक्स. 3 वीक्स म्हणजे 3 आठवड्यामध्ये म्हटलेलं आहे, पण इथे मला वाटतं 3 डेजच द्यायला पाहिजे. 3 वीक्सचं पण करता येईल, पण एवढं थोडंसं कठीण होईल ते एक्झाम्पल. त्यामुळे इथं तुम्ही 3 डेजच आहे असं समजून ते एक्झाम्पल करायचं आहे. म्हणजेच 28 मल्टिप्लाइड बाय 3 अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण करायचं आहे. तर हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी. सदू पॅक्ड 49 ॲपल्स इन अ बॉक्स अँड ही पॅक्ड 6 सच बॉक्सेस. हाऊ मेनी ॲपल्स डिड सदू पॅक. सदूने ॲपल्स पॅक केलेले आहेत आणि एका बॉक्समध्ये 49 ॲपल्स पॅक केलेले आहेत. एका बॉक्स 49 ॲपल्स, बरोबर. तर असे 6 बॉक्सेस त्यानं भरलेले आहेत. बघा तुमच्या डोळ्यासमोर आणायचे आहेत की एकूण 6 बॉक्स आहेत आणि एका बॉक्समध्ये 49 आहेत, दुसऱ्यामध्ये 49 आहेत, तिसऱ्यामध्ये 49 आहेत. असे 49 हाऊ मेनी टाइम्स आहेत. 6 टाइम्स आहेत. म्हणजेच इथे 49 मल्टिप्लाइड बाय 6 करावं लागेल. 49 मल्टिप्लाइड बाय 6. चला तर हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला सरावासाठी देत आहे. हे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. पुढे जाऊया आपण. पुढे बघा आपल्याला इथे एक्झाम्पल्स काही सॉल्व्ह करून दिलेले आहेत. या ठिकाणी बघा. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन मेक प्रॉब्लेम्स ऑफ मल्टिप्लिकेशन अँड सॉल्व देम. तर दिलेल्या माहितीवरून एक्झाम्पल आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा 42 मार्बल्स इन अ जार, 7 जार्स. एका जारमध्ये 42 मार्बल्स आहेत, तसे 7 जार्स आहेत. तर कसं एक्झाम्पल तयार करता येईल. तर बघा देर आर 42 मार्बल्स इन अ जार. There are 42 marbles in a jar. Then how many marbles are there in 7 such jars? तर अशा 7 जार्स मध्ये मार्बल्स किती असतील. झालं एक्झाम्पल तयार. देर आर 42 मार्बल्स इन अ जार. एका मार्बल जारमध्ये 42 मार्बल्स आहेत. देन हाऊ मेनी मार्बल्स आर देअर इन 7 सच जार्स. आणि इथे मल्टिप्लिकेशन करायची आहे. इथे सुद्धा दिले बघा. इफ देअर आर 42 मार्बल्स इन 1 जार देन हाऊ मेनी मार्बल्स कॅन बी केप्ट इन 7 जार्स. तर म्हणजे किती मार्बल्स ठेवू शकता येतील. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथे करायचं आहे. इथे बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. 68 बॅग्स इन 1 टेम्पो आणि 8 टेम्पोज आहेत. बघा तर काय काय एक्झाम्पल करता येईल मी लिहून दाखवतो. बघा इथे देर आर, सोप्या भाषेत करूया आपण. देर आर 68 बॅग्स इन 1 टेम्पो. In 1 tempo, then how many bags are there. Are there घेतला तर चालेल किंवा will be there घेतलं तरी चालेल. असतील किंवा जब असतील. How many bags आपण सोपी घेऊया. Are there in 8 such हा शब्द वापरायचा. such
म्हणजे सच हा शब्द वापरला की अर्थ काय होतो की इथं जो टेम्पो आहे तशाच प्रकारचे 8 टेम्पोज. लक्षात आले, इथे जो एक टेम्पो वापरलेला आहे तशाच प्रकारचे 8 टेम्पोज. त्यामुळे सच हा शब्द लक्षात घ्या, 8 सच टेम्पोज झालेले आहे. बरोबर. बघा, देअर आर 68 बॅग्स इन वन टेम्पो, देन हाऊ मेनी बॅग्स आर देअर इन सच टेम्पोज, किंवा हाऊ मेनी बॅग विल बी देअर इन सच टेम्पोज, किती बसतील, किंवा हाऊ मेनी बॅग्स कॅन बी केप्ट, मग अशी जसं होतं तसं कॅन बी केप्ट इन सच 8 सच टेम्पोज. अशा प्रकारे तुम्ही इथे करू शकता. इथे बघा 1 hour 68 minutes 4 hours. If 1 hour means 60 minutes, then how many minutes will be there in 4 such hours. बरोबर. किंवा 48 pages in one notebook and 9 notebooks आहेत. If there are 48 pages in one notebook, then how many pages will be there in 9 such notebooks. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल्स तयार करता आली पाहिजेत आणि ती सोडवता सुद्धा आली पाहिजेत. चला, तर त्याच्यानंतर इथे एक एक्झाम्पल्स दिलेलं आहे, ते हे लास्ट एक्झाम्पल आपण इथे सॉल्व करूया. बघा एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला. तर by using digit 2 3 4 once make problems of multiplication and solve them. तर 2 3 4 चे अंक एकदाच वापरायचे आणि उत्तरं काढायची आहेत. आपण लिहूया डायरेक्टली. बघा 23 मल्टिप्लाइड बाय 4, बरोबर ना, 2 3 4. आता इथे थोडी चेंजेस करूया आपण. 43 मल्टिप्लाइड बाय 2, ओके, किंवा 32 मल्टिप्लाइड बाय 4, कसंही तुम्ही घेऊ शकता, किंवा 24 मल्टिप्लाइड बाय 3, 42 मल्टिप्लाइड बाय 3. एनी हाऊ तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही इथे घेऊ शकता, फक्त रिपिटेशन होता करायचं नाही. तर यांची ॲन्सर तुम्ही इथे सॉल्व करायची आहे. तुम्ही स्वतःही उदाहरणं तयार करा आणि ॲन्सर्स लिहा. आणि इथं द स्मॉलेस्ट नंबर, याच्यापासून स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे. 2 3 4 पासून काय होणार आहे, 234. स्मॉलेस्ट नंबर बनवताना आपण त्याचा असेंडिंग ऑर्डर लिहायची, आपण बघितलेली आहे, चढत्या क्रमाने लिहायची. आणि बिगेस्ट नंबर आपण लिहिताना काय करायची, डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे 432. हे झाले स्मॉलेस्ट नंबर आणि हे झाले बिगेस्ट नंबर. किंवा या 3 ॲन्सर्स मधला स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट लिहायचं असेल तर तो देखील तुम्ही इथे लिहू शकता. चला, तर अशा पद्धतीने आपण या भागामध्ये व्हर्टिकल अरेंजमेंटने म्हणजे उभ्या मांडणीने मल्टिप्लिकेशन कशी करायची त्याचा अभ्यास केला. त्याचबरोबर काही वर्ड प्रॉब्लेम्सचा देखील आपण इथे सराव केलेला आहे. चला, तर अशा उदाहरणांचा तुम्ही मागील वर्षाच्या टेक्स्टबुकमधील जास्तीत जास्त सराव करा आणि जेणेकरून तुम्हाला ही जी व्हर्टिकल अरेंजमेंटची मेथड आहे ती लक्षात येईल. चला, तर भेटूया आता पुढच्या भागामध्ये. थँक्यू व्हेरी मच.